आज होणार 70 लाख महिलांना पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 19 जानेवारी आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज महिलांना पैसे वाटप होणार आहेत, म्हणजेच 7वा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्याच्याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट आलेली आहे. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीने नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. आत्ताचे सर्वात मोठे अपडेट, आज महिलांना पैसे मिळणार, परंतु फक्त याच महिलांना आणि याच जिल्ह्यामध्ये पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत. चला तर ते पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहेत आणि कोणत्या महिलांना ते पैसे मिळणार आहेत, संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत आणि सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे एकाच दिवशी पैसे वाटणे शक्य नाही. त्यामुळे पैसे वाटपची सुरुवात जी आहे ती आजपासून होणार आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे. त्यामुळे आजपासून कोणते जिल्हे सर्वात अगोदर वाटप होणार, कोणत्या जिल्ह्यात सर्वात उशिरा वाटप होणार, त्यामुळे आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आजपासून सुरुवात होऊन 26 जानेवारीपर्यंत पैसे जे आहे ते वाटप होणारच आहेत. आता चला तर आदिती तटकरे यांनी माहिती सांगितलेली आहे, त्याचप्रमाणे आपण आज एकूण 3 विभागामध्ये पैसे वाटप होणार आहेत. आज आहे 19 जानेवारी 2025 आणि आज महाराष्ट्रामधील एकूण 3 विभागामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप होणार आहेत. सोबतच 8व्या हप्त्याची तारीख देखील जाहीर झालेली आहे. आता 8वा हप्ता कधीपर्यंत महिलांच्या खात्यावर जमा होणार त्याच्याविषयी देखील अपडेट आपल्याकडे आलेली आहे. ती तारीख देखील आपण जाणून घेणार आहोत. 7वा हप्ता तर वाटप होणारच आहे, परंतु फक्त याच महिलांना, म्हणजे यासाठी काही पात्रता आणि अटी यांनी ठेवण्यात आलेल्या आहेत. या पात्रता आणि अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. जानेवारी अधिक फेब्रुवारी अशा प्रकारच्या 2 महिन्याचा लाभ जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे. चला तर त्या पात्रता आणि अटी नेमकं कोणत्या असणार ते आपण जाणून घेऊया. अखेर महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता उशीर नाही, आता होणार तर आता फक्त पैसेच वाटप होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मित्रांनो, तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला 4 नियम जे आहेत ते पूर्ण करावे लागतील आणि सोबतच पुढे आपण 15 जिल्ह्यांची यादी देखील दिलेली आहे, ज्या की जिल्ह्यामध्ये आज पैसे 100% वाटप होणार आहेत. ते देखील आपण पुढे पाहूया, परंतु त्याच्या अगोदरचे 4 नियम जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरते, कारण की हे नियम जर तुम्ही पूर्ण केले नाहीत तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. चला तर ते 4 नियम नेमकं अगोदर कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया. पहिला नियम यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे असा, जर तुम्ही लाडकी बहीण योजना सोडून इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेतून बाद ठरणार आहात. तुमच्याकडूनचे पैसे जे आहेत ते वसूल केले जाणार आहेत. अशा प्रकारची देखील माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. म्हणजे जर तुम्ही 2 योजनेचा लाभ घेत असाल तर दोन्हीपैकी एक योजना जी आहे ती बाद करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त एकाच योजनेचा लाभ घेत आहात का, हे आपल्याला देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वपूर्ण अट आहे ती म्हणजे तुमचे बँक खात्याचे स्टेटस जे आहे ते ॲक्टिव्ह असायला पाहिजे. बँक खाते आधार कार्डचे लिंक असायला पाहिजे. हो मित्रांनो, भरपूर महिलांचा प्रश्न हाच झालेला आहे. सर्व गोष्टी ओके आहेत, परंतु बँकेत आधार कार्ड लिंक नाही आणि त्यांना माहिती देखील नाही की कशा पद्धतीने लिंक करतात. तर त्यासाठी तुम्हाला फक्त बँकेत जाऊन एक फॉर्म भरून द्यायचा आहे आणि तिथे उभा राहून ते आधार कार्ड जे आहे ते लिंक करून घ्यायचे आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. तिसरी आणि चौथी अट अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की तिसरी अट जी आहे ती अशी होती, ती म्हणजे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे 4 चाकी तुमच्या नावावर नसायला पाहिजे. जर 4 चाकी असेल, सुरुवातीला ही अट त्यांनी शिथिल केली होती, परंतु आता पुन्हा एकदा ही अट जी आहे ती त्यांनी लावलेली आहे. म्हणजे जर 4 चाकी असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो इथून पुढे मिळणार नाही. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वपूर्ण अट म्हणजे तुमचे उत्पन्न जे आहे ते 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आणि त्यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे. जर असे असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे आणि आजपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. चला तर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जे आहे ते वाटप होणार किंवा कोणत्या जिल्ह्यांना पैसे जे आहेत ते मिळणार ते आपण लगेच जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे या यादीमध्ये एकूण 3 महत्त्वपूर्ण विभाग जे आहेत ते यांनी ठरवलेले आहेत. चला तर आता सुरुवात जी आहे ती कोणत्या विभागापासून असणार ते आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम विभाग असणार आहे तो म्हणजे पुणे विभाग. हो मित्रांनो, पुणे विभागात वचनपूर्ती सोहळा पार पडला, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर झालेल्या आहेत, परंतु पुणे विभागात पैसे जे आहेत ते 70% महिला ज्या आहेत त्या आतापर्यंत वंचित राहिलेल्या आहेत आणि या 70% महिलांना आतापर्यंत पैसे मिळालेले नाहीत. चला तर या पुणे विभागामधील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जे आहेत ते महिलांना मिळणार ते आपण जाणून घेऊया. यामध्ये सर्वात प्रथम जिल्हा आहे तो म्हणजे सातारा, त्याच्यानंतर पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, तसेच धाराशिव आणि त्याच्यानंतर दुसरा विभाग जो आहे तो महत्त्वपूर्ण ठरणार आहे तो म्हणजे कोकण विभाग, ज्या की कोकण विभागामध्ये असणार आहेत रायगड असेल, त्याच्यानंतर ठाणे,
मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा पद्धतीने दुसऱ्या विभागात आज पैसे वाटप होणार आहे. त्याच्यानंतर तिसरा विभाग जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण विभाग ठरणार आहे, तो म्हणजे नाशिक विभाग. हो मित्रांनो, नाशिक विभागात देखील भरपूर महिला ज्या आहेत त्या पैसे मिळण्यापासून वंचित राहिलेल्या आहेत. तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये लगेच तुमचा जिल्हा सांगायचा आहे, जेणेकरून तुम्हाला देखील पैसे मिळण्याचा आपण पुढे एक नवीन प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे काय, तर डायरेक्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, तर यांच्या डायरेक्ट ईमेल साईटवर आपण माहिती जी आहे ती पाठवणार आहोत. तुमचे नाव व जिल्ह्यानुसार यादी आपण त्यांना PDF स्वरूपात आमची टीम पाठवणार आहे. त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचे नाव सांगा. त्याच्यानंतर आहे नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर. तर अशा पद्धतीने एकूण 10 ते 15 जिल्हे जे आहेत ते आपण सांगितलेले आहेत. या जिल्ह्यामध्ये पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत. त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्याचे नाव आले असेल किंवा आले नसेल, तर कमेंटमध्ये तुमची प्रश्न लगेच सांगायचे आहे, कारण की आपण ते प्रश्न वरपर्यंत पाठवणारच आहोत. आता सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे 3 बँकांना जे आहे ते प्राधान्य मिळणार आहे. या 3 बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे मिळणार आहे. याचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे या बँकांचे व्यवहार जो आहे तो अतिशय वेगाने पार पडत असतात. त्यामुळे या 3 बँकांमध्ये जर खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे जे आहे ते वाटप होणार आहेत. पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे आपली पोस्टाची बँक, आणि तिसरी महत्त्वपूर्ण बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक. या 3 बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. आता भरपूर महिला विचारतात, सर आमचे खाते जे आहे ते या बँकेच्या व्यतिरिक्त आहे, म्हणजे या बँकेमध्ये आमचे खाते नाही, तर मग आम्हाला पैसे मिळणार का? तर हे पहा, सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला कोणत्याही बँकेत खाते असू द्यात, तुम्हाला या 3 गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. या 3 गोष्टी जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला जे आहे ते पैसे मिळणार आहेत. चला तर त्या 3 गोष्टी नेमकं कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया. तर त्या 3 गोष्टी अशा पद्धतीच्या आहेत मित्रांनो. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक असायला पाहिजे. जर तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक असेल तरच तुम्हाला पैसे जे आहेत ते लाडकी बहीण योजनेचे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये म्हणजे DBT माध्यमाद्वारे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेसोबतच 2 नवीन मोठ्या योजना देखील जाहीर झालेल्या आहेत. चला तर या 2 नवीन मोठ्या योजना नेमकं कोणत्या असणार आपण ते देखील लगेच जाणून घेऊया. तर या 2 नवीन मोठ्या योजनांमध्ये सहभाग असणार आहे. पहिली म्हणजे शिलाई मशीन वाटप योजना. हो मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी योजना जी आहे ती महाराष्ट्र शासनाने तुमच्यासाठी लॉन्च केलेली आहे, ती म्हणजे शिलाई मशीन वाटप योजना. यासाठी तुमची पात्रता आणि अटी नेमकं काय असणार ते आपण जाणून घेऊया. यासाठी तुम्हाला फक्त 2च पात्रता आणि अटी ठेवण्यात आलेली आहे. पहिली अट म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला असायला पाहिजे. दुसरी आणि महत्त्वपूर्ण अट म्हणजे तुमच्याकडे कमीत कमी 1 महिन्याचा लाभ जो आहे तो तुम्हाला वितरित झालेला असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे तुम्हाला सिलाई मशीन चालवता यायला पाहिजे आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे, तरच तुम्हाला हे सिलाई मशीन भेटणार आहे. आता महत्त्वपूर्ण गोष्ट जाणून घेऊया. सिलाई मशीनचे अर्ज जे आहेत ते कधीपासून चालू होतील किंवा कधीपासून तुम्ही अर्ज करू शकाल सिलाई मशीन योजनेसाठी. तर हे पहा, 1 तारखेपासून किंवा येणाऱ्या 4 ते 5 दिवसापासून देखील हे अर्ज जे आहे ते चालू होणार आहेत आणि 1 तारखेपासून अर्ज मंजूर होण्यास सुरुवात होणार आहे. तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अर्जाची लिंक आणि कशा पद्धतीने अर्ज भरायचा, कुठे अर्ज भरायचा, संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचंच आहे, कारण की ज्या लोक सबस्क्राईब करत नाही त्यांना माहिती लवकर भेटत नाही आणि लाभापासून देखील वंचित राहतात. कारण की ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील अशा 2400 महिलांना सिलाई मशीन जी आहे ती वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला सिलाई मशीन पाहिजे असेल तर तुम्ही लगेच आपल्याला खाली कमेंटमध्ये तुमचा जिल्हा व नाव सांगायचे आहे, जेणेकरून आपल्याला देखील समजेल की किती महिलांना सिलाई मशीनची गरज पडत आहे. त्याच्यानंतर दुसरे आणि महत्त्वपूर्ण गिफ्ट आहे, जे की गिफ्ट असणार आहे आपल्या चॅनलतर्फे. आपले जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती असेलही, आपण मकर संक्रांतीला साड्या ज्या आहेत त्या वाटप केलेल्या आहेत. 7 पैठणी साड्या आपण वाटप केलेल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा आपण पैठणी साड्याच वाटप करणार आहोत. त्यामुळे यासाठी जर तुम्हाला साडी पाहिजे असेल तर यासाठी पात्रता आणि अटी काय आहेत, जे की आपल्या चॅनलतर्फे असणार आहेत. यामध्ये सर्वात पहिली अट आपण ठेवलेली आहे, ती म्हणजे तुम्ही व्हिडिओला एक लाईक केलेलं असायला पाहिजे. दुसरी अट म्हणजे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहून चॅनल सबस्क्राईब सुद्धा केलेलं असायला पाहिजे. आणि तिसरी आणि महत्त्वपूर्ण अट म्हणजे व्हिडिओच्या खाली एक छान अशी कमेंट करायची आहे, धन्यवाद सर, किंवा आम्हाला तुमची माहिती आवडली. अशा पद्धतीने खाली तुम्ही कमेंट करू शकता, जेणेकरून आपल्याला आपण त्या पैठणी साड्या ज्या आहेत त्या आपण पुन्हा एकदा आपण तुम्हाला वाटणार आहोत. आता महत्त्वपूर्ण गिफ्ट म्हणजे तिसरी गिफ्ट, जे की सर्वात महत्त्वपूर्ण गिफ्ट ठरणार आहे, ते म्हणजे 20 लाख घरकुल योजनाचे, जे की तुम्हाला माहिती असेलही, नवीन घरकुल योजना जी आहे ती चालू झालेली आहे आणि 20 लाख महिलांना याच्या अंतर्गत घरकुल मिळणार आहे. यासाठी फक्त तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिला असायलाच पाहिजेत. आणि यामध्ये एक गोष्ट आहे, जवळपास म्हणजे 1.5 कोटी महिला
ज्या आहे त्या लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत, यातून फक्त 20 लाख म्हणजे अतिशय 10 ते 15 ते 20%च महिलांना घरकुल मिळणार आहे. यासाठी तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत तातडीने करायच्या आहेत. या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला सर्वात अगोदर घरकुल जे आहे ते मिळून जाणार आहे. तर यामध्ये पहिली गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते, ती म्हणजे तुम्ही सर्वात अगोदर अर्ज जो आहे तो घरकुलासाठी करावा लागणार आहे. ज्या महिला अगोदर अर्ज करतील अशाच महिलांना घरकुल जे आहे ते मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, ती म्हणजे जर तुम्हाला घरकुल पाहिजे असेल तर तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आणि तिसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे तुमच्या नावावर जमीन असायला पाहिजे. जर तुमच्या नावावर जमीन नसेल तर काय करायचे, तर संमतीपत्र घ्यायचे आहे आणि त्या संमतीपत्राच्या अंतर्गत तुमच्या नावावर जमीन जी आहे ती संमती घर बांधण्यासाठी संमतीपत्र बॉन्ड ₹100 बॉन्डवर तयार करून ते पूर्ण करून तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी ते वापरायचे आहे. जेणेकरून तुम्ही फॉर्म भरू शकता आणि नवीन येणाऱ्या अर्जाच्या लिंकसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक देखील करून ठेवा. कारण की अर्ज सुरू झाले की त्या क्षणी त्याच दिवशी आपण तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणार आहोत आणि संपूर्ण डिटेलमध्ये आपण ॲनालिसिस करणार आहोत. धन्यवाद.